आजही जेव्हा सर्वोत्कृष्ट प्रेमाचं उदाहरण आपल्याला सांगितलं जातं तेव्हा सर्वप्रथम आपल्याला कोण आठवतं? अर्थातच राधा आणि कृष्ण. सर्वप्रथम तर आपण त्यांचंच नाव घेतो, बरोबर? आणि अगदी सहज सहज बरेच जण म्हणतात सुद्धा, प्रेम असावं तर राधा आणि कृष्णासारखं. पण तुम्ही कधी विचार केलाय का, श्रीकृष्णांचं जर राधेवर इतकं प्रेम होतं किंवा राधाकृष्ण एकमेकांवर अतोनात प्रेम करायचे असं म्हणतात, कथेमध्ये आपण ते ऐकतो, मग त्यांनी एकमेकांशी विवाह का केला नाही? मग दोघेही अविवाहित राहिले असा पण विषय नाही. श्रीकृष्णांनी पहिला विवाह रुक्मिणीशी केला, त्यानंतर दुसरा विवाह सत्यभामेशी केला, मग राधेशी का नाही? राधेशी ते विवाह करू शकत होते ना, मग त्यांनी असं का केलं नाही? राधेचं पुढे काय झालं? राधा आयुष्यभर कृष्णाची वाट पाहत तशीच राहिली का? आणि अनेक भक्त तर असंही सांगतात की वृंदावन सोडल्यानंतर श्रीकृष्णांनी पुन्हा पहिल्यासारखी बासरी कधीच वाजवली नाही. या प्रश्नांची उत्तरं केवळ एका प्रेमकथेमध्ये नाहीत, तर भक्ती, त्याग आणि अध्यात्माच्या एका सुंदर तत्वज्ञानामध्ये दडलेली आहेत. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण धर्मग्रंथ, भक्ती परंपरा आणि लोकमान्यतेच्या आधारे या संपूर्ण रहस्याचा उलगडा करणार आहोत. तर नमस्कार मंडळी, आपण पाहताय शीतलवाणी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर हे आपलं नवीन चॅनल आहे शीतलवाणी. धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या शीतलवाणी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा जय श्रीकृष्ण किंवा राधाकृष्ण असंही तुम्ही लिहू शकता. ही कथा, ही माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावी, ऐकताना व्यवस्थित वाटावी, यासाठी माहितीचे, कथेचे सर्व भाग इथे मी एकत्रित करून घेतलेले आहे आणि आता एक एक करून तुमच्या समोर मांडणार आहे. तेव्हा लक्षपूर्वक ऐका. चला व्हिडिओला सुरुवात करते. भक्त हो, आतापर्यंत आपण राधाकृष्णाच्या प्रेमाच्या अनेक कथा ऐकल्या असतील. माझ्या मते जवळजवळ प्रत्येकालाच त्यांची प्रेमकथा माहिती असेल. पण एक गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे, ती म्हणजे राधा नेमक्या कोण होत्या? त्यांचा उल्लेख सर्व धर्मग्रंथांमध्ये आहे का, की त्या फक्त भक्ती परंपरेमध्येच प्रसिद्ध झाल्या? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेतल्याशिवाय श्रीकृष्णांनी राधेशी विवाह का केला नाही, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पूर्णपणे समजणं अजिबात शक्य नाही. आपल्याला श्रीकृष्णांच्या बाललीला, गोपगोपी, रासलीला यांचं सुंदर वर्णन भागवत पुराणामध्ये आढळतं. मात्र राधेचं नाव भागवत पुराणामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला नाही. यामुळे अनेकांच्या मनात ही शंका निर्माण होते. पण याचा अर्थ असा नाही की राधा नव्हत्या, कारण नंतरच्या काळात रचल्या गेलेल्या ब्रह्मवैवर्त पुराण, गीत गोविंद आणि अनेक वैष्णव संतांच्या रचनांमध्ये राधेला अत्यंत महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. भक्ती परंपरा असं सांगते की राधा या केवळ श्रीकृष्णांच्या प्रिय व्यक्ती नव्हत्या, तर त्या शुद्ध प्रेमाचं, निस्वार्थ भक्तीचं आणि पूर्ण समर्पणाचं प्रतीक मानल्या जातात. असंही सांगितलं जातं की जसं अग्नी आणि त्याची उष्णता ही वेगळी करता येत नाही, त्याच पद्धतीने सूर्य आणि त्याचा प्रकाश सुद्धा आपल्याला वेगळा करता येत नाही. आणि अगदी त्याच प्रकारे राधा आणि कृष्ण यांनाही वेगळं करता येत नाही. म्हणूनच अनेक वैष्णव संप्रदायात राधेला श्रीकृष्णांची हृदयनी शक्ती म्हणजेच परम आनंदाची दैवी शक्ती मानलं जातं. मंडळी, आज याच कारणामुळे भक्त फक्त कृष्ण म्हणत नाहीत, तर प्रेमाने राधा कृष्ण असंच म्हणतात. कारण राधेशिवाय कृष्ण आणि कृष्णाशिवाय राधा यांची कल्पनाच पूर्ण होत नाही. पण जर राधा आणि कृष्ण एकमेकांसाठी इतके महत्त्वाचे होते, तर त्यांच्या प्रेमाची सुरुवात नेमकी कशी झाली? त्यांची पहिली भेट कधी झाली? आणि त्या भेटीनंतर असं काय घडलं की हजारो वर्षानंतर सुद्धा जग आपल्याला त्यांच्याच प्रेमाचं उदाहरण देतं? हे आपण लगेचच जाणून घेऊया. तर राधा आणि कृष्णांच्या पहिल्या भेटीबद्दल अनेक सुंदर कथा भक्ती परंपरेमध्ये आवर्जून सांगितल्या जातात. मात्र मुख्य धर्मग्रंथांमध्ये या भेटीचं सविस्तर वर्णन अजिबात आढळत नाही. म्हणून आता मी जी कथा तुम्हाला सांगणार आहे ती भक्ती परंपरा आणि लोकमान्यतेत प्रचलित असलेली एक सुंदर कथा आहे. असं सांगितलं जातं की गोकुळामध्ये श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर काही काळाने त्यांची भेट वृंदावनामध्ये राहणाऱ्या राधेशी झाली होती.
पहिल्याच भेटीत दोघांमध्ये एक वेगळंच नातं निर्माण देखील झालं. हे नातं सामान्य आकर्षणाचं नव्हतं, तर एकमेकांना ओळखणाऱ्या दोन दिव्य आत्म्यांचं होतं. भक्ती परंपरेनुसार राधेला श्रीकृष्णांमध्ये फक्त एक गवळा मुलगा दिसला नव्हता, तर त्यांना त्या परमेश्वराचं दर्शन होत होतं. आणि श्रीकृष्णांना सुद्धा राधेमध्ये एक सामान्य गोपी दिसली नव्हती, तर त्यांना पूर्ण समर्पणाचं आणि निस्वार्थ प्रेमाचं मूर्त स्वरूप दिसत होतं. हळूहळू दोघेही वृंदावनात एकत्र वेळ घालवू लागले. गायी चारणं असेल, यमुनेच्या तीरावर फिरणं असेल, गोपींसोबत रासलीला असेल आणि श्रीकृष्णांच्या बासरीचे मधुर स्वर, यामुळे संपूर्ण वृंदावन जणू आनंदाने भरून गेलं होतं. भक्ती परंपरेत तर असंही म्हटलं जातं की श्रीकृष्ण जेव्हा बासरी वाजवायचे तेव्हा फक्त गोपीच नव्हे, तर पक्षी, प्राणी, झाडं आणि अगदी यमुनेचं पाणीही क्षणभर स्थिर व्हायचं, कारण ती बासरी केवळ संगीत नव्हती, तर ती परमात्म्याची हाक होती. आणि त्या हाकेचा सर्वात आधी प्रतिसाद द्यायची ती म्हणजे राधा. भक्त हो, राधा आणि श्रीकृष्णाचं प्रेम हे दिवसेंदिवस अधिक गहिरं होत होतं. संपूर्ण वृंदावनाला वाटू लागलं की हे दोघे कायम एकत्र राहतील, पण नियतीने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवून ठेवलं होतं. कारण मथुरेत बसलेला कंस आता श्रीकृष्णांना आपल्या जाळ्यात ओढण्याची तयारी करत होता. आणि याच क्षणापासून राधा आणि कृष्णाच्या आयुष्यातील सर्वात कठीण अध्याय सुरू झाला होता. तो नेमका काय, तर ते सुद्धा आपण जाणून घेऊ की श्रीकृष्णांनी वृंदावन का सोडलं, राधेला निरोप देताना नेमकं काय घडलं. राधा आणि कृष्णाच्या प्रेमाची कथा जशी सुंदर होती, तशीच तिची वेदना सुद्धा खूप मोठी होती. कारण एक दिवस असा आला जेव्हा श्रीकृष्णांना वृंदावन सोडावं लागलं, पण त्यांनी हा निर्णय स्वतःच्या इच्छेने घेतला नव्हता. यामागे फार मोठं कारण होतं. तुम्हाला आठवत असेल, कृष्णांचा जन्म कारागृहामध्ये झाला होता. त्यांचा मामा कंस अत्यंत क्रूर आणि अन्यायी राजा होता. आकाशवाणी झाली होती की देवकीचा 8वा पुत्र कंसाचा वध करेल. म्हणूनच जन्मानंतर लगेचच श्रीकृष्णांना गोकुळात नेण्यात आलं. तिथे नंदबाबा आणि यशोदा माता यांनी त्यांचा सांभाळ केला. काळ पुढे सरकत गेला आणि श्रीकृष्ण मोठे होत गेले, परंतु कंसाने त्यांचा शोध घेणं कधीच थांबवलं नाही. एके दिवशी काय झालं, कंसाने अक्रूर यांना वृंदावनामध्ये पाठवलं. त्यांनी नंदबाबांना सांगितलं की मथुरेत धनुर्यज्ञ आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी श्रीकृष्ण आणि बलराम यांनी मथुरेत यावं. भक्त हो, कृष्णांना चांगलंच माहिती होतं की हा केवळ धनुर्यज्ञ नाही, तर कंसाने रचलेला एक सापळा आहे. पण त्यांना हेही माहिती होतं की आता वेळ आलेली आहे अधर्माचा अंत करण्याची, आणि म्हणूनच त्यांनी वृंदावन सोडण्याचा एक कठीण वाटणारा निर्णय घेतला. त्यामुळेच भक्ती परंपरेमध्ये असं सांगितलं जातं की श्रीकृष्णांच्या जाण्याची बातमी संपूर्ण वृंदावनामध्ये वाऱ्यासारखी पोहोचली. गोपगोपींचे डोळे पाणावले, यशोदा माऊलींचं मन भरून आलं. नंदबाबा शांत होते, पण आतून तेही तुटले होते. बाप कधी आपलं दुःख दाखवत नाही असं म्हणतात ना, तर ते अगदी बरोबर आहे. त्याच पद्धतीने अवस्था जी आहे नंदबाबांची, ती अशीच काहीतरी झालेली होती. आणि राधा त्या तर काहीच बोलल्या नाहीत. अनेक भक्ती परंपरांमध्ये असं वर्णन येतं की राधा फक्त शांतपणे कृष्णांकडे पाहत राहिल्या होत्या, कारण त्यांना माहिती होतं हे फक्त एका प्रिय व्यक्तीचं जाणं नव्हतं, तर परमात्मा आपल्या कर्तव्याच्या मार्गावर निघाला होता. त्या दिवशी श्रीकृष्णांचा रथ वृंदावनातून निघाला आणि त्याच क्षणापासून राधा आणि कृष्णांच्या प्रेमाला विरहाची छाया लाभली. पण मंडळी, जर श्रीकृष्णांचं राधेवर इतकं प्रेम होतं, तर त्यांनी मथुरेतील सर्व संकट संपल्यानंतर पुन्हा वृंदावनामध्ये येऊन राधेशी विवाह का केला नाही? यामागचं कारण खरं तर अत्यंत गूढ आणि तितकंच आध्यात्मिक सुद्धा आहे. ते सुद्धा आपण जाणून घेऊया. वृंदावन सोडल्यानंतर कृष्णांनी कंसाचा वध केला. त्यानंतर त्यांनी मथुरेची जबाबदारी स्वीकारली. पुढे जरासंधाच्या सततच्या आक्रमणांमुळे त्यांना द्वारका नगरी वसवावी लागली होती आणि नंतर रुक्मिणी, सत्यभामा आणि इतर राणींशी त्यांचा विवाह झाला. आता इथेच प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो
त्यांनी जर एवढे विवाह केले तर मग राधेशी विवाह का केला नाही? त्यांनी ठरवलं असतं तर ते राधेशी सुद्धा विवाह करू शकले असते ना? तर या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. धर्मग्रंथ आणि आपल्या भक्ती परंपरा दोन्ही या प्रश्नाकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. भक्ती परंपरेमध्ये असं सांगितलं जातं की राधा आणि श्रीकृष्णाचं नातं हे संसारासाठी नव्हतंच, तर ते संसाराच्या पलीकडचं आध्यात्मिक नातं होतं. विवाह हा समाजमान्य संबंध असतो, पण राधा आणि श्रीकृष्णांचं प्रेम कोणत्याही बंधनात अडकणारं नव्हतं. म्हणूनच अनेक संत असं म्हणतात, राधा आणि कृष्ण यांचं मिलन मनामध्ये झालं होतं, त्यासाठी त्यांना विवाह करण्याची गरजच नव्हती. याच कारणामुळे आज हजारो वर्षानंतर सुद्धा लोक त्यांच्या विवाहाबद्दल बोलत नाही, तर त्यांच्या प्रेमाबद्दल बोलतात. आणखी एक सुंदर विचार वैष्णव परंपरेमध्ये असा सांगितला जातो की श्रीकृष्ण हे परमात्म्याचं स्वरूप आहेत आणि राधा या भक्तीचं स्वरूप आहेत. परमात्मा आणि भक्ती यांचा विवाह होत नाही, कारण ते कधीच वेगळे नसतात. तिथेच कृष्ण आहेत आणि जिथे कृष्ण आहेत तिथे राधा आहेत. म्हणून त्यांच्या प्रेमाला सामाजिक नात्यापेक्षा अधिक उंच स्थान दिलं गेलं. पण मंडळी, जर विवाह झाला नाही तर श्रीकृष्ण निघून गेल्यानंतर राधेचं पुढे काय झालं? त्यांनी दुसरा विवाह केला का? म्हणजे श्रीकृष्णांशी त्यांचं तर लग्न झालं नाही, मग त्यांनी दुसरा कोणाशी विवाह केला का? की त्या आयुष्यभर वृंदावनातच राहिल्या कृष्णांची वाट पाहत? आणि पुन्हा राधा आणि कृष्णाची भेट कधी झाली किंवा झाली की नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरं खरं तर अत्यंत भावनिक आहेत. ती सुद्धा आपण जाणून घेऊया. बघा, श्रीकृष्ण वृंदावन सोडून मथुरेला गेले आणि पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक मोठ्या घटना घडल्या. पण राधेचं पुढे काय झालं हा प्रश्न आजही अनेक भक्तांच्या मनात आहे. याचं कारण म्हणजे मुख्य धर्मग्रंथांमध्ये आणि जे काही लोकपरंपरा, भक्ती परंपरा आपल्याला सांगितल्या जातात, तर त्याच्यामध्ये राधेच्या पुढील आयुष्याचं सविस्तर वर्णन आढळतच नाही. तर कथा अशा सांगितल्या जातात की कृष्णांनी वृंदावन सोडल्यानंतर राधेने आयुष्यभर त्यांची आठवण जपली. त्यांच्यासाठी श्रीकृष्ण म्हणजे फक्त एक प्रिय व्यक्ती नव्हते, तर तेच त्यांचं सर्वस्व होते. म्हणूनच त्यांच्या विरहामध्ये सुद्धा त्यांची भक्ती कधीच कमी झाली नाही. अनेक कथांमध्ये असंही सांगितलं जातं, राधेने दुसरं लग्नच केलं नाही. तर काही परंपरांमध्ये राधेचा विवाह झाला होता असाही उल्लेख आढळतो. म्हणून या विषयांवर सर्वांचं एकमत होत नाही. सगळ्या काही परंपरा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने सांगितल्या जातात. पण या सर्व परंपरांमध्ये एक गोष्ट मात्र समान आहे, ती म्हणजे राधेच्या मनातून कृष्ण कधीच दूर गेले नाहीत. त्या रोज कृष्णांचं स्मरण करायच्या, त्यांच्या बासरीचे स्वर आठवायच्या. यमुनेचा किनारा असेल, वृंदावनातील प्रत्येक वाट असेल आणि प्रत्येक क्षण असेल, त्यांना श्रीकृष्णांची आठवण करून द्यायचा. अनेक संत यामुळे म्हणतात, विरहानेच राधेची भक्ती अधिक गहिरी झाली. कारण समोर असलेल्या व्यक्तीवर प्रेम करणं एक वेळ सोपं असतं, पण जी व्यक्ती वर्षानुवर्षे आपल्यापासून खूप दूर आहे, जिचा साधा चेहराही आपल्याला पाहायला भेटत नाही, अशा व्यक्तीवर अढळपणे प्रेम करत राहणं ही खरं तर खूप अवघड गोष्ट आहे. आणि हीच गोष्ट राधेने जपली होती. म्हणूनच राधा ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण स्त्री मानली जाते. राधेला जो काही मान भेटतो तो याच गोष्टीमुळे. तर यामुळेच राधेला समर्पणाचं सर्वोच्च प्रतीक मानलं जातं. पण भक्त हो, भक्ती परंपरेमध्ये आणखी एक अत्यंत भावनिक कथा सांगितली जाते की अनेक वर्षानंतर राधा आणि कृष्णाची पुन्हा भेट होते. तर ती भेट नेमकी कशी झाली होती, त्यावेळेस राधेने कृष्णांना काय सांगितलं होतं आणि त्या भेटीनंतर श्रीकृष्णांनी आपली बासरी वाजवणं का सोडून दिलं होतं, तर याची कथा आपण लगेचच पुढे पाहूया. तर मंडळी, राधाकृष्णांची शेवटची भेट झाली होती का या प्रश्नाचं उत्तर किंवा स्पष्ट जे काही कारण आहे ते कोणत्याही धर्मग्रंथामध्ये मिळत नसलं तरी पण भक्ती परंपरा असं सांगते की अनेक वर्षानंतर श्रीकृष्ण पुन्हा राधेला भेटले. तो क्षण खरं तर आनंदाचा नव्हता, तर तो विरहाच्या वेदनेने भरलेला होता. कारण दोघांनाही माहिती होतं की आयुष्याने त्यांना दोन वेगळे मार्ग दिलेले आहेत. कथेनुसार श्रीकृष्णांनी राधेला विचारलं, राधे, तुला माझ्याकडून काही हवंय का? राधा हसल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात तक्रार नव्हती. त्या म्हणाल्या, मला काहीच नको.
कारण तुम्ही कधीच माझ्यापासून दूर गेला नाहीत. तुम्ही नेहमी माझ्या हृदयात होतात आणि कायम राहाल. भक्त हो, या कथेत फार मोठा संदेश दडलेला आहे. खरं प्रेम हे नेहमी एकत्र राहण्यात नसतं, तर एकमेकांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधण्यात असतं. आणखी एक गोष्ट, अनेक भक्त आजही सांगतात की राधेपासून दूर गेल्यानंतर श्रीकृष्णांनी पुन्हा कधीच पूर्वीसारखी बासरी वाजवली नाही. पण याबाबतही मुख्य धर्मग्रंथांमध्ये स्पष्ट उल्लेख आढळत नाही. ही श्रद्धा भक्ती परंपरेत जपली गेलेली आहे. भक्त असं मानतात की बासरीचे सर्वात गोड स्वर हे राधेसाठीच होते आणि जेव्हा वृंदावन मागे राहिलं तेव्हा त्या सुरांनाही विरह लाभला. म्हणून श्रीकृष्णांनी राजकारण, धर्म संस्थापना आणि महाभारताचा महान प्रवास स्वीकारला, पण वृंदावनातील त्या निरागस बासरीचे दिवस मागेच राहिले. ही कथा ऐतिहासिक सत्य म्हणून नव्हे तर भक्तीच्या भावनेने सांगितली जाते. पण आजही जेव्हा राधाकृष्ण हे नाव घेतलं जातं तेव्हा प्रेमापेक्षा जास्त समर्पण, त्याग आणि निस्वार्थ भक्ती आपल्याला आठवते. पण संपूर्ण कथेतून आपण नेमकं काय शिकलं पाहिजे? राधा आणि श्रीकृष्णांच्या नात्याचा खरा आध्यात्मिक अर्थ काय आहे याचं उत्तर आपण व्हिडिओच्या शेवटच्या भागात आता जाणून घेऊया. तर व्हिडिओचा शेवटचा भाग सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की आपण आजही राधा कृष्ण असंच का म्हणतो? श्रीकृष्ण रुक्मिणी किंवा सत्यभामा श्रीकृष्ण असं का म्हणत नाही? तर राधेचंच नाव आपण कृष्णांच्या आधी का लावतो? तर भक्ती परंपरेमध्ये या प्रश्नाचं उत्तर अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. असं म्हटलं जातं की राधा म्हणजे भक्ती आणि कृष्ण म्हणजे परमात्मा. परमात्म्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर आधी आपल्याला भक्तीचा मार्ग स्वीकारावा लागतो. म्हणून अनेक वैष्णव संप्रदायात राधेला प्रथम स्थान दिलं जातं. भक्त हो, आजच्या काळात अनेक जण राधा आणि कृष्णांच्या नात्याकडे फक्त एका प्रेमकथेच्या नजरेने पाहतात. पण संतांनी या नात्याचा अर्थ खूप वेगळा सांगितलेला आहे. हे नातं प्रेमापेक्षा समर्पणाचं होतं, अपेक्षेपेक्षा त्यागाचं होतं आणि स्वतःच्या आनंदापेक्षा समोरच्याच्या कर्तव्याला महत्त्व देण्याचं होतं. म्हणूनच राधेने कधीच कृष्णांवर राग धरला नाही, कधीच त्यांना दोष दिला नाही आणि श्रीकृष्णांनी सुद्धा राधेला कधी विसरलं असं भक्ती परंपरा अजिबात मानत नाही. कारण जे हृदयात असतं ना ते कधीच दूर जात नाही. कदाचित याच कारणामुळे आजही शेकडो वर्षानंतर लोक रुक्मिणी कृष्ण असं कमी म्हणतात, पण राधा कृष्ण असं प्रेमाने उच्चारतात. कारण त्यांचं नातं विवाहामुळे नाही तर भक्ती आणि परंपरा यांच्या संगमामुळे अमर झालेला आहे. तर भक्ती असेल, विश्वास असेल किंवा निस्वार्थ प्रेम असेल, हे आजच्या काळामध्ये कुठेतरी कमी होत चाललेलं आहे आणि राधा कृष्णांकडून आपल्याला खरं तर हेच शिकायला पाहिजे. आपण त्यांच्याकडून काय शिकवण घ्यावी असं विचारलं जातं ना, तर हेच आपल्याला त्यांच्याकडून शिकायचं आहे. तर राधाकृष्णांच्या प्रेमातून आपल्याला काय शिकायचं आहे? भक्ती, त्याचबरोबर निस्वार्थ प्रेम आणि त्याग. आजच्या काळामध्ये या गोष्टी कुठेतरी लोप पावत चाललेल्या आहेत. त्यामुळे प्रेमाची व्याख्या ही बदललेली आहे. राधाकृष्णांकडून आपण प्रेमाचा संदेश घ्यायचा, पण तो कोणत्या अर्थाने, तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक, आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या शीतलवाणी या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत मनापासून ऐकला आणि व्हिडिओचा आनंद घेतला त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. राम कृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय.